महागाव शहरात नव्यानेच देशी दारू दुकानाचा राजकीय विलन। महागाव शहरात प्रभाग क्रमांक 1 मध्ये हरित क्रांतीचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या तैलचित्रामागे देशी दारू दुकानाचे शुभारंभ शहरातील सामाजिक व राजकीय वातावरण चिघळले। प्रभागातील महिलांनी तीव्र आक्षेप दाखल केल्यानंतरही दारू दुकानाचे शुभारंभ झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट। नगरपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमतानेच हा माणसे मारण्याचा नवा कारखाना शहरात सुरू आहे। महिला व नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा आंदोलन, लेखी हरकती व निवेदनं देत दारू दुकानास विरोध दर्शवला होता। मात्र जनभावना पायदळी तुडवून दारूचे दुकान सुरू करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। परिणामी शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे। या दारू दुकानाच्या खेळाचा मुख्य राजकीय खलनायक कोण याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात असून दारूच्या दुकानासाठी लाखोंची खिरापत घेऊन रेड कार्पेट अंथरणारे तेच आणि तोंडापुरता विरोध दाखवून जनतेच्या डोळ्यात माती टाकणारेही तेच, असा सनसनाटी आरोप देशी दारू दुकान हटाव आंदोलनाच्या मुख्य प्रवर्तक नगरसेविका जयश्री संजय नरवाडे यांनी केला आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी SK शब्बीर, महागाव यांची रिपोर्ट।